वेलकम बॅक टू एलियानाज किचन। तर मुलांना त्या पाकिटातले अगदी अनहेल्दी वेफर्स खायला देण्यापेक्षा घरच्या घरी एकदम हेल्दी पद्धतीने आणि 100% क्रिस्पी होणारे वेफर्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तर तुम्ही आवाजावरून तुम्हाला समजलं असेल। तर चला या मस्त रेसिपीला सुरुवात करूयात। भरपूर टिप्स सांगितलेले आहेत। तर या ठिकाणी मी 1 किलो चिप्सचा बटाटा घेतलेला आहे। चिप्सचा बटाटा हा शक्यतो एकदम पातळ सालीचा असतो। तर सर्वात प्रथम बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि हा बटाटा पाण्यामध्ये ठेवायचा। जसं जसं तुम्ही साल काढता तर बटाटे शक्यतो मोठ्या साईजचे घ्यायचे। तर आता हा बटाटा मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला। पाणी तुम्ही पाहू शकता एकदम क्लिअर आहे। तर माझ्या मिस्टरांनी ना हे एक नवीन स्लायसर आणलं होतं। याची गोष्ट मला आवडली म्हणजे साईडला हा जो नॉब आहे ना, ह्या नॉबनी तुम्हाला स्लाइस किती जाड पातळ हवे ते तुम्ही ॲडजस्ट करू शकता, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं। तर आता आपल्याला एकदम पातळ स्लाइस हवे आहेत ते मी ॲडजस्ट केलं आणि स्लाइस तुम्ही पाहू शकता अगदी पारदर्शक झालेले आहेत। तर तुम्ही अजून देखील एलियानाज किचनला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करून बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा। तर ते जे चिप्स होते ते मी पाण्यात घातले आणि आता हे मी चिप्स फिंगर केलेले आहेत। हे फिंगर चिप्ससाठी मी जे तयार चिप्स होते ते एकमेकावर असे ठेवून घेतले आणि छान असे बारीक चिप्स कट करून घेतलेले आहेत फिंगर चिप्स। आता ह्या दोन्ही गोष्टी ना अशा स्वच्छ पाण्याने ना 3 ते 4 वेळा धुवून घ्यायच्या। यामुळे काय होतं ना 70 ते 80% स्टार्च निघून जातं। आता हे वेफर आपल्याला कोरडे करून घ्यायचे आहेत। यासाठी एक कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्यावर हे वेफर असे अंथरून घ्यायचे आहे जे चिप्स आहेत आणि दुसऱ्या एका सुती कपड्याने यावरचं पाणी आपल्याला शोषून घ्यायचं आहे। तर अगदीच हे कोरडे करायचे नाहीत, पण थोडेसे बोलतात ना एकदम असा हलकासा ओलावा यामध्ये असावा, पण एकदम पाणी पाणी नसावं। तर हे वेफर्स तळण्यासाठी तयार आहेत। तर वेफर तळण्यासाठी ना तेल एकदम मस्त कडकडीत गरम असावं। या कडकडीत गरम तेलामध्ये हे वेफर्स घालून घ्यायचे। वेफर घातल्यानंतर अलगद हाताने हलवत राहायचे आणि वेफर तुम्हाला वाटले की हे थोडेसे सेट झालेले आहेत त्यानंतर यामध्ये अगदी अर्धा चमचा मिठाचं पाणी घालायचं आणि हे पाणी घातल्यानंतर हे पाण्याचा अंश या तेलातला जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत हे चिप्स आपल्याला मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे। पाण्याचा अंश जर तेलामध्ये राहिला तर चिप्स हे पटकन नरम होतात आणि खाण्यासाठी देखील बरोबर लागत नाही। तर ही एक महत्त्वाची टीप आहे वेफर बनवताना। तर आता मी हे सॉल्टी वेफर्स बनवलेले आहेत। हा एक दुसरा फ्लेवर बनवत आहे। तर यासाठी मी दुसरी बॅच देखील अशी कापडावर छान कोरडी करून घेतली आणि आता ही कडकडीत तेलामध्ये घातलेली आहे। प्रत्येक बॅच घालताना तेल हे व्यवस्थित गरम असावं। वेफर छान क्रिस्पी होण्यासाठी नेहमी लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही यामध्ये पाणी घालता त्याचा अंश पूर्ण निघून गेला पाहिजे। पाणी अगदी सुरुवातीलाही घालायचं नाही, त्यामुळे हे अगदी सादळले जातात। तर आवाज ऐकू शकता तुम्ही, हे पहा एकदम क्रिस्पी असे हे झालेले आहेत। आणि आता यावर आपल्याला हा रेडीमेड माझ्याकडे पेरी पेरी मसाला आहे तो घालायचा आहे। एकदम सुपर टेस्टी हे पेरी पेरी चिप्स लागतात मंडळी। हे पहा काय क्रिस्पी झालेले आहेत एकदम मस्त। तर आता आहे ना हे चिप्स बाजूला ठेवूयात आणि हे फिंगर चिप्स तळण्यासाठी घेऊयात। हे देखील मी असे टॉवेलवर अंथरून घेतले आणि एका कोरड्या कपड्याने किंवा टॉवेलनी हे त्याचं मी पाणी काढून घेतलं आणि हे तळण्यासाठी तयार आहे। तेल पुन्हा मी व्यवस्थित गरम केलं आणि त्याच तेलामध्ये हे फिंगर चिप्स तळून घ्यायचे। अगदी मीडियम फ्लेमवर तळायचे आहेत कारण हे तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो वेफरच्या तुलनेमध्ये। तर आपले हे चिप्स देखील एक 5 ते 7 मिनिटांमध्ये तळून तयार झालेले आहेत। तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त दिसत आहेत आणि यावर देखील मी पेरी पेरी मसाला घालून घेतलेला आहे आणि तुम्ही ह्याचा आवाज ऐकू शकता मिक्स करताना। एकदम क्रिस्पी झालेले आहेत। तर मंडळी एकदम हेल्दी सुपर क्रिस्पी डिलिशियस असे हे पेरी पेरी चिप्स आहेत। त्यानंतर या ठिकाणी सॉल्टी चिप्स आहेत आणि आपले जे क्रिस्पी असे पेरी पेरी फिंगर चिप्स देखील तयार झालेले आहेत। एकदम कुरकुरीत, आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल। तर आजची ही एकदम हेल्दी रेसिपी तुम्ही मुलांना नक्की करून देऊ शकता। टिप्स आणि ट्रिक्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि एलियानाज किचनला सबस्क्राइब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। टेक केअर अँड बाय।